कृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर आज आपण इथे मटकी बनवलेली आहे, हिरवी मटकी गावकडच्या पद्धतीने. तरी तर बघा किती छान अशी मस्त आलेली आहे. खूप छान अशी आपल्याला इथे मटकी तयार आहे. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने हिरवी मटकी बनवायची असेल तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. एकदम चविष्ट आणि एकदम छान अशी मस्त आपल्याला मटकी इथे गावकडच्या पद्धतीने तयार होते. चवीला पण एकच नंबर. तुम्ही अर्धी भाकर जास्त खाणार एवढी छान अशी मस्त हिरवी मटकी आपल्याली तयार होते. तर चला, वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावकडच्या बघायला भेटतील. तर चला, रेसिपीला सुरुवात करूया. गावाकडची हिरवी मटकी करायची आपल्याला. तर इथे मी मटकी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणारे कढीपत्ता आणि कोथिंबीर, एक पान पूर्ण मी कढीपत्त्याचे घेतलेले आहे. हिरवी मटकी आपल्याला करायची आहे गावकडच्या पद्धतीने. तर चला, भाजी फोडणीला टाकून घेऊया. कढई गरम करायला ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे. 2 छोटे चमचे असं तेल घालून घेतले. तेल छान गरम झालेलं आहे. 1 चमचा जिरे घेतले, जिरे घालून घेऊया. हिरव्या मटकीला जिरे लागतातच. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, हळद घालून घेऊया. कोथिंबीर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. मटकी छान धुतलेली घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. मटकी खूप छान होते गावाकडची. अशा पद्धतीने जर तुम्ही मटकी बनवली तर एकच नंबर मटकी होते. मटकी छान परतून घेऊ. थोडंसं पाणी घालून आपल्याला 5 मिनटं मटकी शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण फक्त 5 मिनटं ठेवायचं, मटकी जास्त शिजू द्यायची नाही. 5 मिनटं मटकी छान शिजून घेऊ झाकण ठेवून. मटकी शिजती तोपर्यंत आपल्याला 1 छोटा कप शेंगदाणे भाजून घ्यायचे. हिरव्या मटकीला शेंगदाणे भाजूनच घालायचे. पूर्ण मसाला काढून घेऊ आता. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने मसाला काढून घ्यायचा आहे. भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. 1 कप शेंगदाणे घेतलेले, 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. धने घेतलेले, 1 छोटा चमचा पोहे खायचा चमचा असते तो, 1 कांडी छोटी कांडी लसूण घेतलेला आहे. हिरवी कोथिंबीर घ्यायची. तुम्हाला धण्याचा वास जास्त नको असेल तर एक तर धने घालायचे, नाहीतर मग एक तर कोथिंबीर घालायची. आमच्याकडे दोन्ही पण चालतं तर आम्ही दोन्ही पण घालतो. किंवा तुम्हाला शेंगदाणे कमी लागत असतील, शेंगदाण्याचा वापर कमी करायचा. मसाला छान बारीक दळून घेऊ. मटकी छान उकळलेली, मसाला पण छान बारीक झालेला आहे. मसाला मटकीमध्ये घालून घेऊया. मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घ्यायचं आहे. मटकी किती वाढवायची, तुम्हाला किती पातळ घट्ट ठेवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाणे घालायचे, किंवा मटकी तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर शेंगदाणे भरपूर घालायचे. पाणी पण घालायचं, म्हणजे छान अशी मटकी आपल्याला तयार होते गावकडची. मटकीला एक छान उकळी घेऊया. पाणी आता मी घातलेलं आहे, जेवढी मटकी घरामध्ये पाहिजे तेवढी. तुमचे घरातले सदस्य बघून तुम्ही मटकी बनवायची. तर अशा पद्धतीने आपल्याली मटकी आता झालेली आहे. उकळी घ्यायची एक मोठी. तर रेसिपी कशी वाटते, कशी नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. मटकीची गावकडच्या रेसिपीची मटकी थोडीफार जरी आवडली तरी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. मटकीला एक मोठी उकळी घेऊया. मटकीला छान उकळी आलेली आहे, बघू शकता. छान अशी मटकी आपल्याला इथे तयार झालेली आहे. तर छान अशी मस्त मटकी आपल्याला उकळलेली आहे. तर बघू शकता, तरी पण खूप छान अशी मस्त तरी आलेली मटकीवरती. तर गावकडची रेसिपी कशी वाटली, कशी नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. मटकीवरती तरी तर बघा किती छान अशी मस्त आलेली आहे. याला म्हणतात गावकडची भाजी. एकच नंबर अशी भाजी झालेली आहे. आणि इथे तुम्ही अर्धी काय 1 भाकर जास्त खाणार अशी आपल्याला मस्त मटकी गावाकडच्या पद्धतीने मटकीची भाजी होते, हिरव्या कलरमध्ये. आणि तरी तर बघा किती छान अशी मस्त आलेली आहे. रेसिपी थोडीसुद्धा जरी आवडली तर नक्कीच लाईक करा. तर बघा, आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा भाजी बनवून खा. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने मटकीची भाजी नक्की बनवून बघा. तर धन्यवाद.